माहितीसाठी तर उद्याच्या शपथविधीसाठी आझाद मैदानामध्ये आता जोरदार तयारी सुरू आहे। शपथविधी सोहळ्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालंय। शपथविधीसाठी आझाद मैदानात 3 स्टेज उभारलेले आहेत। मुंबईमध्ये 5000 पोलीस तैनात असणार आहेत। आझाद मैदानामध्ये पालिका प्रशासनाकडून सेवा सुविधा उपलब्ध केल्या जाणार। मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची डागडुजी, वाहतूक चिन्ह आणि रेषांची रंगरंगोटी, परिसरातील रस्त्याच्या दुभाजकांची रंगरंगोटी पालिकेकडून सुरू आहे। मैदानामध्ये पाणीपुरवठा, शौचालय आदी सुविधा उपलब्ध केली जाणार। मैदान परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्यांच्या छाटणीचं काम सुरू आहे। मैदानातील कचरा आणि राडारोडा हटवणं, अतिक्रमण निर्मूलन आदी कामांना वेग आलाय। शपथविधीसाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी सुरू झाली आहे। सुमारे 5000 पोलीस आझाद मैदान परिसरामध्ये तैनात असणार आहेत। मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात येणार आहे। 2 दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक नाशक पथक या ठिकाणी तैनात असतील। वाहतूक नियंत्रणासाठी 1144 वाहतूक पोलीस तैनात असणार आहेत। शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानामध्ये एकूण 3 व्यासपीठ उभारलेले आहेत। मुख्य व्यासपीठावर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची व्यवस्था असेल। इतर 2 व्यासपीठांवर लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर असतील। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। भूतोन भविष्य असं बहुमत मिळालेल्या महायुतीचा मुख्यमंत्र्याचा उद्या मुंबईच्या आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि मी आता त्याच आझाद मैदानावरती आहे। आपण बघू शकता की या शपथविधी सोहळ्याचं जो तयारी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। मंडपाचं काम जे आहे हे अतिशय प्रगतीपथावरती आहे। क्रेनच्या साह्यानं मंडप या ठिकाणी बांधण्यात येत आहे आणि मंडप सुद्धा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत असा मंडप आहे। बाजूला जर बघितलं तर खुर्च्या जी आसन व्यवस्था आहे ही आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पूर्ण मंडप जवळपास या ठिकाणी 30,000च्या वर जे नागरिक जे आहेत या सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी येणार आहेत। त्या प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जी आहे ही या ठिकाणी करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश सह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।